मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट हे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. आज महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वेगवेगळे साखळी उपोषण करण्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेने ठरवलेलं आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस असेल, त्यामुळे आज त्यावरती एवढी चर्चा होऊ शकत नाही. पण उद्यापासून जे प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये अनेक आमदारांनी जसं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना शब्द दिला आहे, तुमचा मुद्दा हा लक्षवेधीमध्ये आम्ही मांडू. त्यानुसार उद्या अनेक आमदार लक्षवेधीमध्ये आपला मुद्दा मांडू शकतात. जी प्रश्नाची यादी आहे ती अद्याप आलेली नाही, नाहीतर त्यामध्ये लगेच आपल्याला समजलं असतं की कितव्या नंबरच्या प्रश्नामध्ये कोणते आमदार आपला मुद्दा हा विधिमंडळात मांडणार आहेत. पण त्यापूर्वी काल चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही किंवा बंद करणार नाही. आणि त्याच्यानुसार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या योजनेसंबंधी पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये असं प्रशिक्षणार्थ्यांना वचन दिलं होतं की तुमची योजना बंद पडू देणार नाही, ती योजना अडचणीत आहे, तिला अडचणीतून काढण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने मंत्री भरतशेठ गोगावले असतील, शहाजी बापू पाटील असतील, त्याबरोबरच बालाजी पाटील चाकूरकर आणि तुकाराम बाबा यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कार्यकाळात वाढ मिळणार आहे. आता कालच्या व्हिडिओला अनेक प्रशिक्षणार्थींनी कमेंट केली होती की कायमस्वरूपीचा रोजगार द्या, कार्यकाळात वाढ नको. तर मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ आता समाप्त झालेला आहे. एकही प्रशिक्षणार्थी आता सध्या कार्यरत नाही. त्यामुळे आता आपण या योजनेच्या बाहेर फेकले गेलेलो आहोत. आता कायमस्वरूपी रोजगार द्या किंवा परमनंट नोकरी द्या असं जर आपण मागणी केली तर सरकार आता पुन्हा आपल्याला कार्यकाळात वाढ सुद्धा देणार नाही. सर्वात महत्वाचं आहे कार्यकाळात वाढ, कारण कार्यकाळात वाढ दिल्याच्या नंतर तुम्ही हे संपूर्ण प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा त्या योजनेत जॉईन होतील, त्यांची रिजॉईनिंग होईल आणि ते पुन्हा म्हणजे त्यामध्ये कंटिन्युएशन मध्ये चालत राहतील. पण जर सर्वांचा कार्यकाळ संपलाय, ते सर्व बाहेर गेलेत आणि तुम्ही म्हणले आम्हाला परमनंट करा, तर सरकार तुम्हाला वाढीव कार्यकाळ सुद्धा देणार नाही. त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे कार्यकाळात वाढ होणं खूप महत्वाचं आहे. कार्यकाळात वाढ झाली की पुन्हा आंदोलने हे करतच राहावी लागणार आहेत आणि पुढे याच्यातून सकारात्मक निर्णय होईल, तोडगा निघेल. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत. त्यांनी असं सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी चर्चा करतो याविषयी. त्याबरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समोर सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की योजना अडचणीत आहे, या योजनेला आपल्याला बाहेर काढावं लागेल. त्यामुळे मंत्री रावल असतील त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे कुठेतरी या कार्यकाळात वाढ जरी झाली तरी प्रशिक्षणार्थ्यांना रिजॉईनिंग भेटून पुन्हा ते हे जे योजनेचं सायकल आहे याच्यामध्ये कंटिन्यू राहतील. पण जर आता सर्वांचाच कार्यकाळ संपला आणि जर सरकारने आता कार्यकाळात वाढ जर नाही दिली तर संपूर्ण प्रशिक्षणार्थी या योजनेचे बाहेर फेकले जातील. आणि जर सरकारने पुन्हा नवीन जॉईनिंग घ्यायचा निर्णय घेतला तर मग या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही योजना इथे संपेल. त्यामुळे सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की कार्यकाळात वाढ होणं खूप महत्वाचं आहे. कार्यकाळात वाढ झाली तर नक्कीच पुढे आंदोलन करून पुढे काहीतरी होईल. पण आता जर कार्यकाळातच वाढ नाही झाली, सरकारने नाहीच म्हटलं, तर काहीच करता येणार नाही. त्यामुळे जे कमेंट करतायत त्यांच्यासाठी हा मुद्दा मी सांगितला की कार्यकाळात वाढ जरी भेटली तरी खूप महत्वाचं आहे. कारण आता संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा संपलेला आहे. परमनंट नोकरी किंवा परमनंट रोजगार लगेच भेटणार नाही. मानधन तत्वावरती किंवा कंत्राटी पद्धतीने आपल्याला कसं तरी या योजनेमध्ये सहभागी करून घेता येईल या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. तर ह्याच महत्वाच्या अपडेट होत्या. आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची संपूर्ण अपडेट ह्या हिवाळी अधिवेशनामधील कोणते मंत्री आपला प्रश्न मांडतायत, कोणते आमदार आपला प्रश्न मांडतायत, लक्षवेधीत मांडतायत, तारांकित प्रश्नात मांडतायत, कुठे मांडतायत, हे संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.